फडणवीस सरकार शिरीष तोंड ठसा जरा त्याचा छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय शिवाजी बागेश्वर बाबा बागेश्वर बाबा क्रांति चौक पे जो आंदोलन किया गया है, क्या मांग है आपकी? महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के हमारे सम्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन दास सपकाळ जी ने आज हमें निर्देश दिया कि जो बागेश्वर जो है, बागेश्वर बाबा बोलते हैं उसने शिवाजी महाराज के बद्दल अपशब्द बोला है, इसलिए उसका हम सबसे पहले शहर और जिला कांग्रेस कमेटी की तरफ से निषेध करते हैं। और ये बागेश्वर बाबा को इस बार इस शहर में हम आने नहीं देंगे जब तक मुख्यमंत्री फडणवीस माफी नहीं मांगते। बागेश्वर बाबा को हम इस शहर में नहीं आने देंगे। कहाँ पर वक्तव्य किया है, क्या वक्तव्य किया है? उन्होंने शिवाजी महाराज के बारे में ये बोला है कि शिवाजी महाराज थक गए। उन्होंने स्वामी जी को ये बोला कि मेरी पगड़ी उतार के आपके पास रखता हूं और आप ये राज्य संभालो, जबकि ये झूठ है। ये इतिहास को बदलने का काम भाजपा कर रही है, इसलिए हम भाजपा का भी निषेध करते हैं। आपण जर बघितलं असेल की जेव्हापासून हे भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आलेलं आहे, सर्वसामान्यांचं जे प्रेरणास्थान आहे, आमचं स्फूर्तीस्थान आहे, या आमच्या महामानवावर सदैव अवमानकारक भाषा वापरून त्यांचा अवमान करण्याचं या भारतीय जनता पक्षाने जणू काही धोरण त्यांनी आखलेलं आहे। म्हणूनच काल नागपूरमध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्याचे मुख्य व्यासपीठावर असताना एक तथाकथित भोंदू बाबा जो बागेश्वर बाबा तो व्यासपीठावरून एक खोटा इतिहास या देशाच्या जनतेमध्ये आणि राज्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय। कुठेतरी रामदास स्वामींना छत्रपतींचा गुरु एक भासवण्याचा प्रयत्न करताय आणि छत्रपती शिवाजी महाराज थकले होते, भागले होते आणि त्यांनी त्यांचा मुकुट त्यांच्या समोर सादर केला आणि सांगितले की राजपाट तुम्ही सांभाळा, असा खोटा इतिहास संपूर्ण देशाला सांगण्याचा प्रयत्न ही भारतीय जनता पक्षाची मंडळी काही कारणापासून करत आहे। त्याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या भारतीय जनता पक्ष आणि या तथाकथित भोंदू बागेश्वर महाराजांनी हा विषय मांडला त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या व्यासपीठावर उपस्थित होते। त्यांनी याबद्दल साधा निषेधही नोंदवला नाही किंवा एक शब्दही काढला नाही। त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना एक शंका आहे की कुठेतरी हे या त्यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचाही पाठिंबा आहे का, RSSचे प्रमुख असतील मोहन भागवत त्यांचाही या वक्तव्याला पाठिंबा आहे का, आणि सदैव अवमान करणारी तथाकथित भोंदू मंडळी यांना कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या मंडळीचा पाठिंबा आहे का, ही आमच्या सर्वांच्या मनामध्ये शंका आहे। भाजपचे जे काही नेते आहेत यांच्याकडून वारंवार महाराष्ट्रातील संत असतील किंवा महापुरुष असतील यांचा अवमान करण्याचा प्रयत्न कसं बघताय? आपण बघितलं असेल की जेव्हापासून या भोंदू बाबांचा सुळसुळाट या राज्यामध्ये झालेला आहे, आपण बघितलं असेल अशोक खरात असेल, काल आणखी एक दोन महाराजांचे नाव आलेत, आपले बागेश्वर बाबा आलेत,
कुठेतरी सर्वसामान्य गरीब नागरिकांना भाविकांना फसवून त्यांच्या भावनेशी खेळून त्यांना कुठेतरी एक खोटा इतिहास या जनतेमध्ये पसरण्याचा भारतीय जनता पक्षाच्या मंडळीचा हा कट आहे आणि हा काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व शिवप्रेमी हा कट उधळून लावण्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.